सारंग आणि स्नेहा परत वर आले तेव्हा स्नेहा सावरली होती, पण चेहऱ्यावर अश्रूंच्या खुणा होत्याच. सारंगच्या आईचं तिच्याकडे अगदी बारकाईने लक्ष होतं. खुर्चीवरून उठत त्या म्हणाल्या, स्नेहा चल तुला तुझी खोली दाखवते. त्यांच्या मागोमाग स्नेहा आत गेली. खोली लहानच होती पण स्वतंत्र होती. हॉलमध्ये उघडत होती. स्वतंत्रपणे स्वयंपाकघरात किंवा बाथरूमला जाता येत होतं. आता आत एक सिंगल खाट होती. खाटेवर बसत म्हणाल्या, बस जरा वेळ इथे. स्नेहा त्यांच्याजवळ बसली. काही झालं का ग आता? डोळ्यांना पाणी आलं होतं वाटतं. आई, हीच आमच्या वाड्याची जागा नाही का? सारंगने मला बिल्डिंगच्या मागे नेलं. तिथे 2 झाडं आहेत. एक आंब्याचं आहे, एक गुलमोहराचं आहे. आई, माझ्या वाड्याच्या अंगणातली हीच झाडं आहेत. मी अगदी चांगलं ओळखते. पण आई, वाड्याचा तेवढाच पुरावा मागे राहिला आहे हो. 2 मुके साक्षीदार. अशी काही चमत्कारिक अवस्था झाली. काय बाई, एक अघटित घडतं. आई म्हणाल्या, आता त्या शेखरनेच काही मार्ग काढला पाहिजे. मला तर काहीच उलगडा होत नाही. त्या उठून उभ्या राहिल्या. इथे सगळी सोय आहेच. वर विश्रांती मिळाली तर मनात सारखं यायचंच. पण त्यावर कुणाचाच काही इलाज नाही. तिच्याजवळ येऊन तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवत त्या म्हणाल्या, शेवटी वाटायला लागतं सगळं काही देवाच्या मर्जीनेच चाललं आहे आणि त्याचीच कृपा झाली तर ह्या समस्या सुटतील. तुझा किती विश्वास आहे मला माहीत नाही, पण शेवटी त्या देवाचाच धावा कर. आला तर तोच तुझ्या मदतीला धावून येईल. मग त्या वळल्या आणि आपल्या मागे खोलीचं दार लोटून घेऊन तिथून निघून गेल्या. कालची रात्र तिने हॉस्पिटलमध्ये काढली होती. आज इथे या देशपांड्यांच्या घरात होती. कोणास ठाऊक उद्या ती कुठे असेल ते. या जगात तिचं स्वतःचं असं काही नव्हतंच. खरोखरच वरच्या 50 फुटांच्या उंचीच्या गच्चीवरून ती खाली कोसळली असती. या साऱ्या यातनाचक्रातून सुटली तरी असती. आज इथे उद्या तिथे असं का तिचं उरलेलं सारं आयुष्य जाणार होतं. मागे कशाचा आधार नाही, पुढे कोणतीही दिशा नाही. जसा प्रवाह येईल तशी असहायपणे भिरभिरत चाललेली. हे डॉक्टर, या वैजूताई, माया, मोहन, या आई, हे सारंग, सारे काठावरून पाहणारे, हळहळणारे. पण इथे तिचे विचार अडले. मगाशी आधारासाठी ती किती सहजपणे त्या सारंगकडे वळली होती. ही माणसं असहाय असतील कदाचित, पण दुष्ट खास नव्हती. अंतर्मनातच कुठेतरी ही जाणीव पक्की ठसली असली पाहिजे. त्याखेरीज ती अशी सारंगकडे आधारासाठी वळलीच नसती. ती बिछाण्याकडे पाहत होती. गेल्या 2 रात्री ती औषधाच्या गुंगीखालीच झोपी गेली होती. डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्याही देऊन ठेवल्या होत्या. पण ती अशीच भ्याडपणाने औषधावर अवलंबून राहणार होती का? तिच्यावर कोसळलेल्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी तिनेच कंबर कसायला नको का? असं औषधाच्या गुंगीखाली राहणं म्हणजे पळपुटेपणा होता. डोळे मिटून वाळूत तोंड लपवण्यासारखं होतं. त्याने प्रश्न कधीच सुटणार नव्हता. संघर्ष करायला हवा होता आणि त्याची सुरुवात याच क्षणापासून करायला हवी होती. मनाशी निर्धार करून ती बिछाणावर विसावली. आठवणी, शंका, भीती, विरह, मनात विचारांचा कल्लोळ माजला. पण जीवाला जखम करण्याची त्यांची शक्ती कमी झाली होती. काळीज सुरुवातीस कापणारी धार आता बोथट झाली होती. रात्रभर स्वस्थ झोप लागली नाही, पण रात्रभर जागरणही करावं लागलं नाही. दारावर टकटक झाली तेव्हा शेवटच्या झोपेतून ती जागी झाली. खिडकीतून सकाळच्या सोनेरी उन्हाचा झोत खोलीत आला होता. इतक्या उशिरापर्यंत ती झोपून राहिली होती. आधी मनात विचार आला तो
अवी बेबी मुन्नाचा होता. त्यांच्या शाळा, त्यांचे डबे, अवीचा सकाळचा नाश्ता. पण दुसऱ्याच क्षणी परिस्थितीची जाण आली. अवी बेबी मुन्ना नाहीत, त्यांची खाणीपिणी नाहीत, काहीही नाही. ती त्यांना कायमची हरवून बसली होती. ती या देशपांड्यांच्या घरात होती, त्यांची आश्रित म्हणून. खोलीचं दार उघडलं. दारातून सारंगची आई आत आली. आत 2 पावलांवर उभी राहून स्नेहाकडे पाहत होती. झालीस का जागी? त्या म्हणाल्या. मध्ये 1-2दा येऊन गेले. अशी गाढ झोपली होतीस की जागी करायचं अगदी जीवावर आलं. स्नेहा अगदी वरमून गेली. आता सुद्धा तुला झोपू दिलं असतं, पण एवढ्यातच शेखरचा फोन आला होता. तो 7 तासाभरात येतो आहे. डॉक्टर? स्नेहा म्हणाली. इकडे येत आहेत? हो. काही खास कारण आहे का विचारलं तर म्हणाला, फोनवरून सांगण्यासारखं नाही. नाश्त्यालाच येतो आहे. तिथे आल्यावर सांगतो. माझ्या संबंधात असेल. आता आल्यावर कळेलच की. उठ, चहा व्हायचा असेल ना? तुझ्याशी बोलायचं असलं तर तू आपली तयार राहा. आई, चल आता येईलच तो एवढ्यात. 20-25 मिनिटात शेखर आलाच. स्नेहा त्याच्यासाठी किचनमध्येच टेबलापाशी थांबली होती. हॅलो, तिला पाहताच शेखर म्हणाला. तसाच तिच्या जवळच्या खुर्चीत येऊन बसला. आज कशी काय आहे प्रकृती? ठीक आहे. झोप लागली होती? अगदी गाढ अशी नाही, पण लागली होती. भूक कशी लागते? का ग मावशी, ही जेवते की नाही? आईना कशाला विचारता, मी सांगते. चांगली लागते. सारंगच्या आईने नाश्त्याच्या डिशेस टेबलावर ठेवल्या. चहाचे कप भरून ठेवले. त्याही टेबलापाशी येऊन बसल्या. स्नेहाची खात्री होती डॉक्टर काहीतरी खास कारणासाठी आले होते. त्यांना काहीतरी खास बातमी समजली असली पाहिजे. मनात एकदम अधीरता जन्मास आली होती. खाण्यापिण्याचा विचार मनातून एकाएकी पार कोटच्या कोटे गेला होता. डॉक्टर, तुम्ही कशासाठी आला आहात हे आधी सांगा. अगं, सारंगची आई माझी मावशीच नाही का? ते असेलही, पण मला कळल्याखेरीज माझ्या घशाखाली एक घासही जायचा नाही. काल रात्रीच यावंसं वाटत होतं. स्नेहा, पण शेवट विचार केला 8-10 तासांनी काही मोठा फरक पडणार नाही आहे. मग तुला विनाकारण डिस्टर्ब करण्यात काय अर्थ आहे? म्हणून आज आलो. डॉक्टरांनी डिश पुढे ओढली. स्नेहालाही तीच खूण केली. बातम्या आहेत स्नेहा. काही अपेक्षित आहेत, मात्र काही अनपेक्षित आहेत. तुला परवाच सांगितलं होतं. तुझ्या या समस्येने मला खूपच गोंधळात टाकलं आहे आणि दिवसागणिक तो गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. आधी अपेक्षित बातम्या सांगतो. सेंट पीटर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मी चौकशी केली. आता अर्थात ती शाळा प्रसिद्ध आहे, सर्वांनाच माहीत आहे, तुलाही माहीत आहे. याचा अर्थ तुला या शहराची संपूर्ण माहिती आहे. आता ऐका, त्या शाळेत सरोज पोद्दार आणि यशवंत पोद्दार या नावाचे विद्यार्थी नाहीत. त्यांनी सर्व रोल तपासला, पण या 2 नावांची नोंद नाही. पण हे अपेक्षितच होतं, नाही का? दुसरी गोष्ट, इम्पॅक्ट ॲडवायझर्स ही संस्था विख्यात आहे, पण त्यांच्या सर्व इतिहासात अरविंद पोद्दार नावाची कोणतीही व्यक्ती त्यांच्याकडे कामाला नव्हती. हेही अपेक्षितच आहे, नाही का? मी तळेगावच्या माझ्या एका सहकाऱ्याला फोन केला होता. त्याला प्राध्यापक शारंग पाणी यांच्याबद्दल चौकशी करायची विनंती केली होती. तेही नाहीत. स्नेहा भयभीत आवाजात म्हणाली. सत्य त्यापेक्षाही चमत्कारिक आहे स्नेहा. तिथे प्राध्यापक शारंग पाणी सर्वांना माहीत होते. ऐकलंस का? पण 10 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आहे. सत्य त्यापेक्षाही चमत्कारिक आहे
स्नेहा, तिथे प्राध्यापक शारंगपाणी सर्वांना माहीत होते. ऐकलंस का? पण 10 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आहे. निधन? स्नेहा एकदम उभी राहिली होती. हो, पण आणखी ऐक. त्यांच्या पत्नी अजून हयात आहेत. आई जिवंत आहे. पण ती तर आणखी ऐक. त्यांचा एकुलता एक मुलगा पोलीस इन्स्पेक्टर आहे. इन्स्पेक्टर सदाशिव शारंगपाणी. स्नेहा मठदिशी खाली खुर्चीत बसली. बघितलंस ना कशी गुंतागुंत आहे ती? डॉक्टर म्हणाले. कसं वाटतं सांगू का? एखाद्या चित्राला वेडावाकड्या घड्या घातल्या की काही भागच दिसतो, बाकीचा दिसेनासा होतो. तसंच काहीसं आहे हे. पण भाऊ तर मुंबईला होता. एवढ्याने झालं नाही. आणखी ऐक. माझ्या अनेक ओळखीच्या ठिकाणी तुझे फोटो दिले होते, आठवतं? त्यांच्यापैकी एकाचा आज संध्याकाळी फोन आला होता. एक सुरेखा खरे नावाच्या बाई तुझा तपास करीत हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. तुझा तपास म्हणजे काय ते तुला एवढ्यातच समजेल. त्यांनी तुझा फोटो पाहिला आणि स्नेहा, त्यांनी तुला ओळखलं? मला मनात आशा कशी पेटून उठली. हो, पण स्नेहा, पोद्दार म्हणून नाही. वसुधा गोखले या नावाने ओळखलं. वसुधा गोखले? हो. तुला ही सुरेखा खरे कोण ते आठवतं? स्नेहा नुसतीच मान हलवत होती. नाही. वसुधा गोखले या नावाने काही बोध होतो? स्नेहा मूकपणे नुसती मान हलवत होती. नाही. मला याची थोडी बहुत कल्पना होतीच, शेखर म्हणाला. म्हणून मी एकदम या खरेबाईंना तुझ्याकडे आणलं नाही. आता मी एक करतो. मी स्वतःच या खरेबाईंची गाठ घेतो. त्यांच्याकडून तू म्हणजे वसुधा गोखले यांची माहिती काढतो. एकदम तुला धक्का बसायला नको. धक्का तर बसतोच. काल रात्रीच बसला होता. काल रात्री काय झालं? सारंगबरोबर मी रात्रीच्या जेवणानंतर जरा वेळ वरच्या गच्चीवर गेले होते. सारंग आपले माझं मन रिझवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना कशाचीच कल्पना नव्हती. सारंगच्या आईची नजर स्नेहावर खिळून राहिली होती. त्या नजरेत जरा नवल, जरा नाराजी, जराशी धास्तीही होती. आम्ही दोघं चारी दिशांना पाहत होतो. मी सहज खाली पाहिलं आणि डॉक्टर, मला खाली माझा वाडा दिसला. वाडा दिसला? हो, माझा वाडा. त्याच्या जागीच ही इमारत उभी राहिलेली नाही का? वाडा दिसला. वरांडा होता. दिवे लागलेले होते. मग मी ते सारंगना दाखवलं. त्यांनी क्षणभरच खाली वाकून पाहिलं आणि मला घाईने जोरात मागे खेचलं. ते जर मी कायमची हरवून बसले आहे. ते घर मी कायमची हरवून बसले आहे असं वाटत होतं. तेच घर मला खाली दिसत होतं. अगदी हाकेच्या अंतरावर. स्नेहा जरा थांबली. मग अडखळत म्हणाली, मला वाटतं मी काहीतरी आरडाओरडा केला असला पाहिजे. तिच्या चेहऱ्यावर एक खिन्न हास्य आलं. डावा गाल चोळत ती म्हणाली, सारंगने माझ्या गालावर जोराची चपराक मारली आणि मी जरा शांत झाल्यावर ते म्हणाले, समज तू हाक मारली असतीस त्यांना, तू कोठे दिसली असतीस? वर 50 फूट उंच गच्चीवर. काय झालं असतं? आणि मग त्यांनी मला खाली नेलं. मागच्या दारातून इमारतीच्या मागच्या बाजूस नेलं. आणि डॉक्टर, मागे 2 झाडं आहेत. एक आंबा आहे, एक गुलमोहर आहे. दोन्ही झाडं माझ्या वाड्याच्या अंगणात होती. मला अगदी चांगली ओळखायला येतात. अगदी 30 झाडं. पण वाडा नाही, काही नाही. क्षणभर तिला वाटलं आपल्याला आता रोडच कोसळणार आहे. पण तिने स्वतःला सावरलं. खरी गोष्ट ही होती की या वियोगाचा चटका मनाला इतके वेळा बसला होता की त्याची धग आता सौम्य वाटू लागली होती.
कदाचित असंही असेल की एक अपरिहार्य सत्यता, एक अपरिहार्य वस्तुस्थिती स्वीकारायची मनाची सावकाश सावकाश तयारी होत असावी. पाहिलंस, शेखर म्हणाला, ठिगळ लावलेल्या गोधडीसारखं तुझं जग आहे. त्यातले काही चौकोन, काही तुकडे ओळखीचे आहेत, काही सर्वस्वी अपरिचित आहेत. पण आता त्याच्यातून तुला आपलं आयुष्य उभं करायचंय नाही का? त्याच्यातूनच तुला आपलं आयुष्य उभं करायचं आहे नाही का? स्नेहा नुसतीच त्यांच्याकडे पाहत राहिली. अशा अनामिक अवस्थेत तू कशी आणि किती दिवस राहणार? स्नेहा म्हणून इथे तुला कोणीही ओळखत नाही. तू आजपर्यंत इथे वसुधा गोखले या नावाने वावरत आली आहेस. लोक निदान या सुरेखा खरे तरी तुला त्याच नावाने ओळखतात. तुला दुसरा कोणताही पर्याय नाही, हो की नाही? स्नेहा बेदरून आणि गांगरून गेली होती. पण डॉक्टर, मला या वसुधाविषयी काही म्हणजे काही माहिती नाही. ती काय शिकली होती? नोकरी करत होती का? घरचे कोण कोण आहेत? काही म्हणजे काही माहिती नाही. इतकी घाबरून जायला काय झालं? ॲम्नेशिया अनेकांना होतो. आजार म्हणा, अपघात म्हणा, कारण काहीही असू शकतं, पण परिणाम तोच होतो. माणूस आपलं पूर्वायुष्य पार संपूर्ण विसरून जातो. कधीकधी हे टेम्पररी असतं, कधीकधी अगदी अपवादात्मक अशा वेळा हे परमनंट असतं. जणू काही ते पहिलं व्यक्तिमत्व, ती पहिली पर्सनॅलिटी पार विरघळून गेली आहे. तेव्हा अशा केसेस झालेल्या आहेत. घड्याळाकडे पाहत शेखर उठला. मला निघायला हवं. मागे सांगितलेलं ध्यानात ठेव. तुला वसुधा गोखले या नावाने ओळखणारं कोणीही अचानक भेटण्याची शक्यता आहे. नशीब आता एक नाव तरी आपल्या हाती आलं आहे. मी आता निघतो. आणखी काय काय माहिती हाती येते ते पाहतो आणि तसं इथे फोनवरून कळवत जाईन. गेले 3 दिवस तू धीराने काढले आहेस. आता धीर सोडायचा नाही. समोर वाट असणारच, पण अगदी समज वाट नसलीच तर मग आपण नवीन वाट तयार करायची. समजलं? धीर सोडायचा नाही. शेखर निरोप घेऊन गेला. स्नेहा गॅलरीत आली आणि उभी राहिली. गाडीत बसता बसता शेखरने नजर वर टाकली आणि स्नेहा दिसताच हातानेच तिला निरोप घेतला. सारंगची आईही तेवढ्यात बाहेर आली. काय बाई, ऐकावं ते नवलच नाही का ग? त्या म्हणाल्या. काय तो शेखर एक नावं सांगत होता. एक नावं सांगत होता आणि तुला त्यातलं एकही माहिती नाही? पण आई, स्नेहा त्यांच्याकडे वळत म्हणाली, खरं सांगू का? जरा विचार केल्यावर वाटायला लागला आहे की कोणतं का होईना, पण आपल्याला एक नाव आहे, समाजात जागा आहे, ओळखणारे लोक आहेत. अगं स्नेहा, आई, शनिवारच्या संध्याकाळी मनाची काय अवस्था झाली होती ते शब्दांनी सांगताच यायचं नाही. घर नाही, दार नाही, नात्यागोत्यातली कोणी माणसं नाहीत, मैत्रिणी नाहीत, हवेत उडणाऱ्या कागदाच्या कपट्यासारखी अवस्था. खरोखर सारा विचारच घुटून गेला होता. कुठे जायचं, कुठे राहायचं, अन्न, वस्त्र, निवारा, व्यवसाय या सगळ्यांची सोय करायची तरी कशी? आई, तुम्ही सगळे अगदी देवदूतांसारखे माझ्या सहाय्याला धावून आलात.